आलो आता कळंब्या तलावाशी. काय नाही, असंच म्हटलं दुपारी जा कुठे फिरून या. खूप दिवस झाला आलो नव्हतो इथे. काल खूप जवळ आहे घरापासून. एक 10 मिनिटांतर लागतं फक्त पोचायला. आता दुपारचे 3 वाजल्यात. या टायमाला आलोय कारण मला नंतर वेळ भेटणार नाही, पण जो आहे वेळ त्याच वेळेत आपण जाऊन आलेलं बरं. तुम्हाला दाखवतो मी कसला व्ह्यू भारी आहे. ढग दिसत आहेत. पाणी खूप आटलेलं आहे. ऍक्च्युली पावसाळ्यामध्ये हे पूर्ण भरलेलं असतं. आणखी एका महिन्यात तुम्हाला इथली सिच्युएशन वेगळी दिसेल. पाण्याने फुल भरलेलं असतं. इथे काही झाड आहेत. इथे समोरची दिसते ना, इथे हा कट्टा. लहानपणी इथून या कट्ट्यावरून आम्ही इथं पाण्यात उड्या मारत. हे भरलेलं असतं, पावसाळ्यात भरलेलं असतं. यावरून पाणी सांडते, सांडवा म्हणतात याला. यावरून पाणी पलीकडे पडतं आणि या ठिकाणी पोहायला येणाऱ्यांची खूप झुंबड असते पावसाळ्यात. आणखी 2 महिना, 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता सिच्युएशन. दोन्ही बाजूला हे आहेत कट्टे. स्विमिंगला खूप मुलं येतात तिथे. माझं बालपण इथंच गेलेलं आहे पोहण्यामध्ये, आणि इथंच मी पोहायला शिकलो. याच कट्ट्यावरून पहिला इथे खाली सुरुवात करायचो. इथं खोली कमी, जसं अंदाज येईल, जसं एक्सपर्ट होत गेलो तसं आम्ही वरून उड्या मार लागलो. ग्रामीण भाषेत आपण म्हणतो गट्टा मारणे, सुळकी मारणे, हे सगळे प्रकार आम्ही इथं केलेले आहेत. हाच आमचा स्विमिंग पूल होता. आता थोडी बंदी आहे. या एरियामध्ये जो कोणी राहतो त्याला कळंब्या तलावाशी खूप नातं आहे. बरीच लोक इथं पोहायला शिकलीत. पहिला आणि आता खूप बदल झालेला आहे. आणखी आठवणी म्हणजे या एरियामध्ये पाण्याची टंचाई खूप होती, आणि पाणी नसल्यामुळे ऑफकोर्स आम्हाला पाणी येण्यासाठी इथे यायला लागायचं. सायकलवरती घागरी अडकवायचो 1 7 ते 8, आणि शाळेला जायच्या आधी 1 2 वेळा यायचो, आणि शाळेत आल्यानंतर 2 वेळा. काय करणार, पाणीच नाही. आता चावी आलेली आहे, ज्याला शक्य होईल तो बोर मारतो, त्यामुळं पाण्याचा प्रॉब्लेम तरी दूर झालेला आहे. परंतु ज्या आठवणी आहेत ना, त्या अजून आहेत. इथे पाणी मिळवण्यासाठी एवढ्या लांब यायला लागायचं. इथून ढकलत सायकलवरनं जायचं, कारण गाड्या तर नव्हत्या, एवढे पण नव्हते. सायकल हीच आमची गाडी होती त्यावेळेस. बघू शकता आपण, नागरी वस्ती बरीच वाढलेली आहे तलावाच्या बाजूला सुद्धा. की पाणी जवळपास बरंच आत गेलेलं आहे. तलावचा गाळ काही वर्षापूर्वी काढला, नंतर तो काढायचा बंद झाला का काय माहित. पण तलावचा गाळ अजून काढला पाहिजे, जेणेकरून पाणीचा साठा वाढेल. पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये पाणी मुबलक राहील. स्टॉक. काही जण इथे मासे पकडायला आलेलं आहे. टाइमपास म्हणून, एक छंद म्हणून ही मासे पकडतात. काही मुलं इथे मौज मजा करायला आलेले आहेत, गाड्या धुवायला. पावसाळ्यामध्ये बरेच पक्षी येतात इथे, स्थलांतरित पक्षी. आणि ते पक्ष्यांचे फोटो काढायला बरेच असे फोटोग्राफर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर इथे येत असतात.